आज देशभरामध्ये ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं केंद्र शासनाच्या ऑनलाईन औषधी खरेदी विक्रीच्या धोरणाच्या विरोधामध्ये राज्यात आणि जिल्ह्यामध्ये औषधी विक्रेत्यांचा 1 दिवसाचा बंद पुकारलेला आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे की हा जो काही औषधी व्यवसाय चालतो तो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940 नियम 1945 अंतर्गत चालतो। त्या कायद्यामध्ये कुठेही ऑनलाईन औषधी खरेदी विक्री करण्याची तरतूद नाही आहे आणि म्हणून बेकायदेशीर ही ऑनलाईन खरेदी विक्रीची काम या केंद्र सरकारने सुरू केलेलं आहे। त्याला उच्च न्यायालयाने सुद्धा प्रत्येक ठिकाणी स्थगिती दिलेली असताना आमची एवढीच विनंती आहे की आपण कोरोना काळामध्ये जे धोरण ठेवलं होतं की औषधी या कोरोनाच्या पेशंटला घरापर्यंत पोहोचती करता येतील ते तेवढ्यापुरतं ते धोरण होतं। तर कोरोना संपून आज 4 वर्ष झाले, त्या धोरणाचा गैरवापर कॉर्पोरेट कंपन्या डिस्काउंटच्या माध्यमातून घरपोच औषधी सेवा देण्याचं काम करत आहेत। ते धोरण हे कायद्याच्या विरोधात आहे। त्याच्यामुळे नशेची औषधं, गर्भपाताची औषधं डॉक्टरच्या चिठ्ठी विना घरपोच मिळायला लागलीत आणि म्हणून नशेमुळं तारुण्य हे संपुष्टात येण्याचा धोका नागरिकांमध्ये आहे आणि तो थांबवण्यासाठी, रुग्णांचं आरोग्य जपण्यासाठी हा देशभरातला औषधी विक्रेत्यांचा बंद आहे। आणि ह्या बंदमध्ये परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं जिल्ह्याभरातली 1800 औषधी दुकानं आज बंद आहेत। कोणत्या रुग्णाला औषधी सेवा पाहिजे असेल तर त्यांनी आता RP मेडिकल कॉलेज पाथरी रोड आणि जिल्हा रुग्णालय परभणी येथेच आपली आरोग्याची सेवा करून घ्यावी। औषधी दुकानं उघडणार नाहीत असं आमचं म्हणणं आहे।